Good morning, all of you. Last lecture, we discussed the property of arithmetic mean, effect of a change of origin and change of a scale on a arithmetic mean. म्हणजे चेंज ऑफ स्केल आणि चेंज ऑफ ओरिजिन केल्यानंतर ॲरेथमॅटिक मीनवरती त्याचा काय परिणाम होतो हे आपण प्रॉपर्टीच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं कंबाईंड मीन. कंबाईंड मीन म्हणजे काय, सर्व जे ग्रुप्स आहेत त्यांना एकत्रित करून त्याचा जो फॉर्म्युला मिळालेला होता त्याला आपण सिद्ध केलेलं आहे. मग आता ॲरेथमॅटिक मीनवरची एक्झाम्पल आपल्याला बघायची आहे. मग आपल्याला माहिती आहे ॲरेथमॅटिक मीन रॉ डेटा म्हणजे रॉ डेटा म्हणजे काय, किंवा सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ अ सिरीज. मग आपण ती सिरीज कशाने डिनोट करतो, x1 x2 x3 डॉट 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 xn पर्यंत. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो ॲरेथमॅटिक मीन ऑफ अ सिरीज ऑफ अ नंबर इज अ सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय the number of observation of a series if x1 x2 x3 dot 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 xn. मग आता रॉ अरिथमेटिक रॉ ऑफ डेटाचा फॉर्म्युला काय सांगता येईल आपल्याला, एक्स बार इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन ऑफ एक्स आय, समेशन ऑफ एक्स आय. हा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना एखाद्या वेळेस मी सुद्धा लिहिले किंवा कोणी लिहिले की एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन, हे सुद्धा चालू शकतं. मग आता रॉ डेटाच्या दे आर टू मेथड्स. फर्स्ट मेथड इज अ डायरेक्ट मेथड आणि सेकंड इज अ दे आर टू मेथड. First one is direct method, second one is shortcut method. First one is direct method, second one is a shortcut method. मग आता या फॉर्म्युल्यासाठी डायरेक्ट मेथड कशा प्रकारे यूज केल्या जाते हे आपण बघूया. मग आता याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू, शॉर्टकट मेथड आणि डायरेक्ट मेथड. आता एक्झाम्पल काय म्हणते आपलं, एक साधा एक्झाम्पल आहे. द फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द नंबर ऑफ बुक. द फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द नंबर ऑफ बुक. फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द नंबर numbers of books issued in a school library. Issued in a school library on selected from selected from 7 different days. 7 different days. मग आता तुमचे डेज काय, 7 9 12 15 5 4 and 11. Find the mean number of book. Find the mean numbers of books. आता हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे कशाचं, रॉ डेटासाठी, साधा आणि सिंपल. किंवा द फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द नंबर ऑफ बुक्स इश्यूड इन अ स्कूल लायब्ररी ऑन सिलेक्टेड फ्रॉम 7 डिफरंट डेज. मग आता लायब्ररीमधनं बुक इश्यू केलेले आहे 7 डिफरंट डेजमध्ये. मग ती डेज आपण घेतलेले आहेत 7 9 12 15 5 4 11. मग यावरनं आपल्याला फाइंड द मीन ऑफ बुक्स.
बुक्सचा मीन काढायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला रॉ ऑफ डेटाचा माहिती आहे. एक्स बार इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय. आपण काय म्हटलेला अरिथमेटिक मीनची डेफिनेशन सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता हे जे 7 डिफरंट डेज झाले 7, 9, 12, 15, 5, 4 आणि 11, मग हे काय झाले आपले सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन नंबर. मग म्हणजे या दिवसांची सर्वांची बेरीज अपॉन म्हणजे डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे 7, म्हणजे 7 दिवसांचे हे वेगवेगळे ऑब्झर्वेशन आहेत. मादी सोल्युशन मध्ये काय म्हणते आपल्याला फॉर्म्युला लिहायचा की एक्स बार इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ एक्स आय. मग आता आपल्याला माहिती आहे काय करायचं आपल्याला. समेशन ऑफ एक्स आय इज इक्वल टू 7 डिफरंट डेज 7 प्लस 9 प्लस 12 प्लस 15 प्लस 5 प्लस 4 प्लस 11 अपॉन 7. आता एखाद्याने जर असं लिहिलेलं असेल किंवा समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता सर्वांची बेरीज किती झाली 7, 9, 12, 15, 5, 4 आणि 11 किती 63 अपॉन 7. काय होतं आपलं आन्सर 9. म्हणजे फाइंड द मीन ऑफ नंबर ऑफ बुक्स किती याला 9. म्हणजे द मीन नंबर ऑफ बुक्स इज देअरफॉर the mean number of books is 9. म्हणजे एक्स बार इज इक्वल टू कायला तुमचा मीन 9. हे साधं आणि सिंपल फॉर्म्युल्यानुसार आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यानंतर आता ही कोणती झाली आपली शॉर्ट डायरेक्ट मेथड. आता शॉर्टकट मेथड आपल्याला कशा प्रकारे यूज करता येईल अशाच प्रकारचं एक इझी एक्झाम्पल वरनं आपण शॉर्टकट मेथड बघूया की कशा प्रकारे आपल्याला ती सॉल्व करता येईल. आता शॉर्टकट मेथड काय म्हणते की अंडर द मेथड अँड ॲज्युम मीन. मग एखादा जो मीन असेल जी आपल्याला मेथड असेल त्याच्यामध्ये ॲज्युम मीन जो दिलेला असेल तो डिनोटेड बाय ए ने केला जातो. म्हणजे अंडर द मेथड अँड ॲज्युम मीन denoted by A is used as the basis of the calculation. म्हणजे तो जो मीन जो ॲज्युम करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे इज यूज ॲज द बेसिस ऑफ द कॅल्क्युलेशन. जे बेसिस कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहे कशामध्ये शॉर्टकट मेथड मध्ये ऑफ अ डेव्हिएशन. म्हणजे जे डेव्हिएशनचे जे बेसिक कॅल्क्युलेशन करायचे आहे त्यासाठी आपण काय ए डिनोट करतो. डेव्हिएशनला आपण DI ने डिनोट करतो फ्रॉम द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. जे डेव्हिएशन जे आहे ते कशासाठी फ्रॉम द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो दॅट इज DI. म्हणजे हे काय झालं डेव्हिएशन इज इक्वल टू XI मायनस ए. ए काय म्हटलेला आहे आपण ॲज्युम मीन. म्हणजे जी मेथड असेल त्याच्यामधला ॲज्युम केलेला मीन. आणि DI म्हणजे तुमचं झालं डेव्हिएशन. डेव्हिएशन कशासाठी फ्रॉम द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. आणि XI काय आहे न सम ऑफ द ऑल ऑब्झर्वेशन. जे ऑब्झर्वेशन आहे ते आपला आपण XI ने डिनोट करतो. मग आता याच्यावरून आपल्याला DI इज इक्वल टू XI मायनस ए. मग आपण फॉर्म्युला काय म्हणू शकतो याच्यासाठी देन x bar is equal to a plus summation of di upon n. म्हणजे ॲज्युम केलेला मीन प्लस डेव्हिएशन अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. त्यावेळेस तुम्हाला जो आपल्याला मीन काढायचा आहे तो आपला मीन मिळेल. मीन
एक्स बार म्हणजे काय आपला मीन. एक्स बार इज इक्वल टू ए काय म्हटलेलं आहे, ॲज्युम द मीन प्लस डी आय म्हणजे काय, जे डेव्हिएशन. पण डेव्हिएशन कशाचे, बेसिस कॅल्क्युलेशन ऑफ डेव्हिएशन आणि फ्रॉम द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आहे त्याचं डेव्हिएशन डी आय अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता या फॉर्म्युल्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया की बा अ स्टुडंट्स मार्क इन अ 5 सब्जेक्ट. अ स्टुडंट्स मार्क इन अ 5 सब्जेक्ट. एक्झाम्पल काय आहे, अ students marks in a 5 subject. In a 5 subject, 5 सब्जेक्ट मध्ये त्यांचे मार्क जे आहेत ते पुढील प्रमाणे किंवा 75, 68, 80, 75, 68, 80, 92 आणि 56. 1, 2, 3, 4, 5. मग आता फाइंड द ॲव्हरेज ऑफ दिस मार्क. फाइंड द ॲव्हरेज ऑफ दिस मार्क. फाइंड द ॲव्हरेज ऑफ दिस मार्क. स्टुडंट्स मार्क इन अ 5 सब्जेक्ट किंवा स्टुडंटचे मार्क 5 सब्जेक्ट मध्ये किती आहे, 75 म्हणजे 75, 68, 80, 92, 56. फाइंड द ॲव्हरेज ऑफ दिस मार्क म्हणजे या 5 विषयाचे मार्क त्याला जे मिळालेले आहे त्याचा ॲव्हरेज आपल्याला, त्या मार्कांचा ॲव्हरेज आपल्याला काढायचा आहे. म्हणजे डेव्हिएशन आलं, त्यानंतर ॲज्युम मीन सुद्धा आला, त्यावरून आपल्याला त्याचा मीन काढायचा आहे. मग आता आपण इथं ज्या गोष्टी आपल्याला एक्झाम्पल मध्ये आहेत त्या लिहून घ्या. आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे की डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए, आणि मीन काढण्यासाठी काय, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन ऑफ डी आय अपॉन एन. मला एक्स आय काय झाला तुमचा, जे दिलेले ऑब्झर्वेशन आहे ते काय झाले आपले एक्स आय. कोणकोणते आहेत, 75, 68, 80, 92 आणि 56. हे काय झालं तुमचा एक्स आय. मग डी आय काय म्हणतो आपला, डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. म्हणजे तुम्हाला डेव्हिएशन काढायचं आहे, डेव्हिएशन काढायचं आहे. एक्स आय आहे आणि ए काय म्हटलेलं आहे, ॲज्युम द मीन. आता ॲज्युम द मीन आपण हा करूया. ॲज्युम द मीन काय ठेवूया, 68. म्हणजे ए इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला, 68. आपल्याला समजण्यासाठी इथं तुम्ही लिहू शकता दॅट इज किंवा देअरफॉर ए इज इक्वल टू 68. काय केलेलं आहे, ॲज्युम केलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, ॲज्युम केलेलं आहे या ऑब्झर्वेशन मध्ये. आता 68 डी आय काढायचा आहे. एक्स आय आपल्याला माहित आहे 75 मायनस 68 किती आले, 75 मायनस 68 किती आले, डी आय तुमचा 7. 68 मायनस 68 0. 80 मायनस 68 किती आले 12. 92 मायनस 68, 92 मायनस 68 किती आले तुमचे 24. 56 मायनस 92 मायनस 68 किती आले तुमचे 24. आणि 56 मायनस 68 म्हणजे किती झाले तुमचे मायनस 10. म्हणजे तुम्हाला डेव्हिएशन मिळालेला आहे. डेव्हिएशन काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मायनस जो ॲज्युम केलेला मीन आहे तो. म्हणजे 75 मायनस 68 7, 68 मायनस 68 0, 80 मायनस 68 12, 92 मायनस 68 24, 56 मायनस 68 12 झाले. टोटल जर आपण केली कशाची, डेव्हिएशनची, डेव्हिएशनची जर टोटल आपण केली तर ती काय मिळेल आपल्याला, कोण सांगेल किंवा डेव्हिएशनची जी कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे ते काय मिळेल आपल्याला.
डेव्हिएशनचं कॅल्क्युलेशन काय सांगता येईल आपल्याला? डेव्हिएशनचं आता एक्स आहे काय आपला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता डेव्हिएशनचं कॅल्क्युलेशन काय सांगता येईल आपल्याला? काय येईल आपलं डेव्हिएशनचं कॅल्क्युलेशन 31. काय येईल टोटल 31. करून बघा काय येईल 31. मग आता आपला फॉर्म्युला काय म्हणतो? एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी आय अपॉन एन. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन ऑफ डी आय अपॉन एन. आता ए काय आहे माहिती आपल्याला, ॲझ्युम केलेला आपण 68 प्लस डी आय काय आला तुमचा टोटल डेव्हिएशनची टोटल काय आली 31 अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे 1 2 3 4 अँड 5. मग आता आन्सर काय येईल 68 प्लस 6.2 म्हणजे आन्सर किती येईल 74.2. 74. म्हणजे ॲव्हरेज काय आला तुमचा? फाइंड द ॲव्हरेज ऑफ दिस मार्क्स. या सर्व मार्कांचा ॲव्हरेज किती आला तुमचा शॉर्टकट मेथडने 74.2. हा काय झाला तुमचा ॲव्हरेज. आधी काय केलं साधं सिंपल घेतले किंवा 5 सब्जेक्टचे मार्क्स किती आहे पुढील प्रमाणे 75 68 मग 80 90 टू 56. त्यानंतर फाइंड द ॲव्हरेज केला. ॲझ्युम काय केलं आपण ए म्हणजे कोणताही तुम्ही करू शकता. मी 68 ला ॲझ्युम केलेलं आहे. मग एक्स आय ऑब्झर्वेशन सर्वे लिहून घेतले. त्यानंतर डी आय म्हणजे डेव्हिएशन घ्यायचं आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन मायनस जो ॲझ्युम केलेला असेल ते म्हणजे ए म्हणजे 68 मायनस 75 मायनस 68 68 मायनस 68 80 मायनस 68 92 मायनस 68 56 मायनस 68. आणि या डेव्हिएशनची आपण काय केली मग टोटल केली किंवा जी टोटल आली ती काय आली 31. आणि मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ॲझ्युम व्हॅल्यू मिळालेली आहे, डेव्हिएशन मिळालेलं माहिती आहे आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन माहिती आहे आणि त्याचा आपण कॅल्क्युलेशन करून जो ॲव्हरेज आहे 74.2 हा ॲव्हरेज शॉर्टकट मेथडने काढलेला आहे. म्हणजे हे आधीचं जे बघितलं आपण डायरेक्ट मेथड आणि सेकंड वन इज अ शॉर्टकट मेथड. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अरेथमेटिक मीन ऑफ अ रॉ ऑफ अ डेटा. हे कशाचे बघितले आपण एक्झाम्पल रॉ ऑफ अ डेटा. आता यानंतर आपण बघूया डिस्क्रीट ग्रुप डेटा. कशावरचे एक्झाम्पल बघणार आहे डिस्क्रीट ग्रुप ऑफ अ डेटा पण कशाचा अरेथमेटिक मीनचा. आता डिस्क्रीट ग्रुप डेटा म्हणजे काय काल आपण जी प्रॉपर्टी बघितली त्याच प्रकारे तिथं आपण जे बघितले होते जे ग्रुप घेतलेले होते किंवा ग्रुप फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप थर्ड तिथं आपण मी डिनोट केलेलं होतं ग्रुप फर्स्ट मध्ये x11 x22 डॉट 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 x1 n1. म्हणजे सेकंडला होता त्याला काय म्हटलं जाते किंवा x12 म्हणजे काय डिस्क्रीट ग्रुप कशाचा डिस्क्रीट ऑब्झर्वेशन कशाचं फर्स्ट ग्रुपचं. मग त्यालाच आपण म्हणू शकतो डिस्क्रीट ग्रुप डेटा. मग आता यावरचं आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं की बाबा द अप्रूफ रीड्स थ्रू reads through 73 pages manuscript. 73 pages manuscript. 73 pages manuscript. The number of mistake माझ्या याच्यात काय मिस्टेक झालेली आहे द नंबर ऑफ the number of mistakes found on each of the pages
are summarize in the given table. Summarize in the given table. Summarize in the table below. ठीक है. A proof read through 73 pages manuscript. The number of mistakes found on each of the pages are the summarized in the table below. म्हणजे ज्या प्रकारे आपण जी प्रॉपर्टी बघितली होती त्याच प्रकारे आता आपल्याला इथं हे एक्झाम्पल त्या प्रॉपर्टीच्या वरून जे आपण सिद्ध केलेलं होतं प्रूफ त्यावरून आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं आहे. मग आता आधी आपण बघू टेबल काय आपला किंवा नंबर ऑफ मिस्टेक किती झालेले आहेत आणि नंबर ऑफ पेजेस किती आहेत. मग इथं लिहिलं किंवा नंबर ऑफ मिस्टेक आणि नंबर ऑफ पेजेस. मग नंबर ऑफ मिस्टेक 1 2 3 5 6 7 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि नंबर ऑफ पेजेस काय 5 9 12 17 14 10 आणि 6 हा टेबल आहे. किंवा आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे किंवा नंबर ऑफ मिस्टेक सुद्धा दिलेले आहे आपल्याला. आता हा अशा प्रकारचा टेबल येईल तुमचा. ठीक आहे. नंबर ऑफ मिस्टेक काय झाल्या 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ पेजेस किती झाले तुमचे या प्रकारचे 5 9 10 17 14 10 आणि 16. मग आता याच्यात मध्ये सुद्धा दोन मेथड डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथड. मग सर्वात आधी आपण बघू डायरेक्ट मेथड. मग डायरेक्ट मेथड जर आपल्याला बघायची आहे तर मग आता नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय आपले म्हणजे नंबर ऑफ मिस्टेकला आपण काय म्हणू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर नंबर ऑफ पेजेस म्हणजे तुमचा काय झाला फ्रिक्वेन्सी आपण बघितलं होतं. सपोज द K group of x1 x2 x3 dot 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 corresponding the frequencies of f1 f2 f3 dot 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 fn म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन xi आणि फ्रिक्वेन्सी काय झाली तुमची fi म्हणजे xi 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. त्यानंतर तुमचा fi काय 5 9 12 17 14 10 आणि 6. मग आता fi इंटू xi कारण की आपण ग्रुप पूल्ड डेटा म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्किलच्या माध्यमातून fi इंटू xi आपल्याला फॉर्म्युला मध्ये आहे x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi अपॉन n. म्हणजे आधीच्या मीन वरनं जो x बार इज इक्वल टू u बार आपण काढलेला होता म्हणजे काय काढला जुन्या मीन वरनं नवीन मीन तोच फॉर्म्युला इथं आपल्याला बघायचा आहे. x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi अपॉन n. मग आता fi इंटू xi fi काय 5 xi काय म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू ऑब्झर्वेशन ऑफ नंबर म्हणजे इथं झालं 5. त्यानंतर 18 36 त्यानंतर 68 70 60 आणि 42. काय केलं आपण fi काय हे ऑब्झर्वेशन माहित आहे 5 9 12 xi सुद्धा 1 2 3 5 into 1 5 9 into 2 18 12 into 3 6 36 17 into 4 68 14 into 5 70 10 into 6 60 then 6 into 4 42. मग आता टोटल नंबर किती झालेले आहे टोटल नंबर कशाची फ्रिक्वेन्सी 5 9 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर टोटल किती होईल आपली ज्या प्रकारे आपण आधी बघितलं कशामध्ये बघितलं शॉर्टकट मेथड मध्ये डेव्हिएशनची काय केली आपण ऍडिशन केलेली आहे. मग त्याच प्रकारे
इथं सुद्धा आपल्याला डेव्हिएशनची कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता म्हणजे ज्या प्रकारे डेव्हिएशनचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच प्रकारे फ्रिक्वेन्सी आणि एफ आय इंटू एक्स आयचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मग 5 + 9 + 12 + 17 + 14 + 6 + 10. मग याला आपण काय दर्शवू शकतो, त्याची टोटल किती सांगता येईल आपल्याला, किती सांगता येईल, किती सांगता येईल, म्हणजे n = 73 करून बघा. 73 येते की नाही. त्यानंतर समेशन एफ आय इंटू एक्स आय किती येईल, 299. किती येईल, 299. किती आला, 73 आला आणि 299 आलेला आहे. आता आपला फॉर्म्युला काय म्हणतो, x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi इंटू n. मग fi इंटू xi काय मिळालं आहे तुम्हाला, 299. आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काय मिळाले, हे या ऑब्झर्वेशन वरनं तुम्ही फ्रिक्वेन्सी घेतलेली. म्हणजे आपण जे याच्यामध्ये बघितलं करस्पॉन्डिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन विथ करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी ऑफ. मग इथं नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज ते सुद्धा काय झालं तुमचं एक प्रकारचं ऑब्झर्वेशन. मग त्याची टोटल किती आलेली आहे, 73. मग आता 299/73 म्हणजे 4.09. हे काय झालं तुमचं, नंबर ऑफ द मिस्टेक फ्रॉम द ईच ऑफ द पेजेस. म्हणजे या प्रकारे तुम्ही डायरेक्ट मेथडवरनं इथं तुम्ही नवीन प्रकारे सिद्ध प्रूफ केलेलं आहे. जी आपण प्रॉपर्टी बघितलेली होती त्यावरनं आपण इथं प्रूफ केलेलं आहे. काय एक्झाम्पल वरनं घेतलेलं आहे किंवा a proof read through the 73 pages manuscript the number of mistake found on each of the pages. मग हे नंबर ऑफ मिस्टेक दिलेल्या होत्या आणि नंबर ऑफ पेजेस दिलेले होते. त्यावरनं आपण काय काढलेला आहे, त्याचा मीन काढलेला आहे. x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू xi अपॉन n. आणि fi इंटू xi काय मिळाला, 299. देन fi काय होता आपला 73. त्यावरनं आपल्याला 4.09 आन्सर मिळालेला आहे. ही झाली तुमची डायरेक्ट मेथड. आणि यालाच आपल्याला जर समजा शॉर्टकट मेथडने सुद्धा जर सॉल्व्ह करायचं झालं, हेच एक्झाम्पल आपण शॉर्टकट मेथडने सॉल्व्ह करू या. आता शॉर्टकट मेथड मध्ये काय बदल येईल तुमचा, ऑब्झर्वेशन xi fi, त्यानंतर डेव्हिएशन येईल आणि फ्रिक्वेन्सीज इंटू डेव्हिएशन. म्हणजे इथं जे ऑब्झर्वेशन जे आहेत की नंबर ऑफ मिस्टेक आपण घेतलेलं होतं त्या ठिकाणी काही xi च्या ठिकाणी फक्त डेव्हिएशन. म्हणजे आपण बघितलं अंडर द मेथड अँड ॲज्युम मीन असेल is used as the basis of calculation of deviation from the individual value. त्यासाठी इथं fi च्या सोबत डेव्हिएशन येईल. म्हणजे fi इंटू di आणि di इज इक्वल टू जसं आपण शॉर्टकट मेथड मध्ये बघितलं होतं सेम प्रोसेस तीच येणार. टेबल आपण त्याच प्रकारे राहू देऊया. एक्झाम्पल सुद्धा आपल्याला माहिती आहे. टेबल परत लिहूया आपण. नंबर ऑफ मिस्टेक्स आणि नंबर ऑफ पेजेस काय सांगितलं होतं, 1 2 3 4 5 6 आणि 7. पेजेस काय सांगितले होते, 5 9 12 5 9 12 17 14 10 आणि 6 या प्रकारचे आपण सांगितलं. मग आता आपण बघत आहे, आधी काय बघितली आपण, डायरेक्ट मेथड. आता कोणती बघत आहे आपण, शॉर्टकट मेथड.
आता शॉर्टकट मेथड मध्ये काय करत म्हणता येईल आपल्याला, आपण त्याच प्रकारे एक्स आहे 1 2 3 4 5 6 आणि 7 आले. त्यानंतर एफ आय काय आपला नंबर ऑफ पेजेस 5 9 12 17 14 10 आणि 6. इथं काय डेविएशन काय करतात, डेविएशन एक्स आय मायनस ए. आता ॲज्युम काय करतात, ॲज्युम काय करायचं, ॲज्युम काय करायचं, डेविएशन मध्ये काय करायचं, ए म्हणजे ॲज्युम करायचं. -3 -2 -1 0 त्यानंतर 1 2 3. आता हे झालं आपलं डेविएशन. त्यानंतर फ्रिक्वेन्सी इंटू डेविएशन एफ आय इंटू टी आय. आता एफ आय काय 5, डेविएशन काय आलेलं आहे -3 म्हणजे किती झालं -15 -18 -12 0 14 20 आणि 18. एफ आय इंटू डी आय. एफ आय काय 5 इंटू 3 9 इंटू 2. या प्रकारे मल्टिप्लाय केले आपल्याला इथं एफ आय इंटू डी आय मिळालेला आहे. मग समेशन ऑफ एफ आय काय म्हणता येईल आपल्याला, समेशन ऑफ एफ आय काय म्हणता येईल, किती येईल आपला समेशन ऑफ एफ आय, किती 73. 5 + 9 + 12 + 17 + 14 + 10 + 6. समेशन ऑफ एफ आय 73. त्यानंतर समेशन ऑफ एफ आय डी आय. समेशन ऑफ एफ आय डी आय किती करा बेरीज, -15 ± 18 + 12 -12 + 0 + 14 + 20 + 18 काही 7. मग आता आपला फॉर्म्युला काय म्हणतो शॉर्टकट मेथडचा, x बार इज इक्वल टू a प्लस समेशन ऑफ काय एफ आय इंटू डी आय अपॉन एन. एफ आय इंटू डी आय अपॉन एन. समेशन ऑफ x इज इक्वल टू a प्लस x बार इज इक्वल टू a प्लस समेशन ऑफ एफ आय इंटू डी आय अपॉन एन. ए ची काय ॲज्युम केलेला आपण, काय केलेला ॲज्युम 4. इथं काय केलं होता ॲज्युम आपण 4. मग आता बघायचं 4 का केला, 1 2 3 1 2 3 मध्यभागात आलेला होता इथं 4 म्हणून याला आपण ॲज्युम केलेला आहे a इज इक्वल टू 4. आता 4 इथं बघा 4 1 - 4 -3 2 -4 -2. मग a ॲज्युम काय केलेला होता आपण 4 प्लस समेशन ऑफ एफ आय डी आय काय आलेला आपला 7 आणि नंबर म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आलेले आपले 73. आता 4 + 7/73 4.09. डायरेक्ट मेथडने सुद्धा आन्सर आपलं तेच आलेलं आहे आणि शॉर्टकट मेथडने सुद्धा आपलं आन्सर 4.09 आलेलं आहे. म्हणजे जी प्रॉपर्टी आपण बघितलेली होती, जी सिद्ध केली होती त्यानुसार सुद्धा जर केलं की डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथडने सुद्धा किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन विथ करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे डेव्हिएशनच्या माध्यमातून किंवा नॉर्मल आपल्या एफ आय एक्स आय म्हणजे फ्रिक्वेन्सीज इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दोन्ही पद्धतीने शॉर्टकट मेथड आणि डायरेक्ट मेथडनी जर केले तर आन्सर आपलं सारखं आलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं कंबाईन द मीन